ह्या समाजाला सगळं बंद होते दरवाजे. मंदिर असं किंवा परमेश्वराचं गुण गायचं असं बरोबर. किंवा कुठं जवळ बसू देणं नाही, सावली पडू देणं नाही, पाण्याला शिवू देणं नाही. रोहिदास महाराज तुम्हाला कधी गवसले? तुम्हाला कशी ओळख झाली त्यांच्या विचारवाणीची, त्यांच्या साहित्याची? आम्हाला एवढंच माहिती होते की देव आहे. मग जिथं काय एखाद्या दगडाला कुणी ते शेंदूर जरी लावला तरी आम्ही तिथं हात जोडत होतो. म्हणून ह्याने जी रामाची पूजा केली, हे ना कधी जलमणार, ना कधी आईच्या कोकमधून जलमलाय, ना कधी मरणार आहे. पाणी काय बोलत नाही, सूर्य काय बोलत नाही, धरती काय बोलत नाही, पण सदैव साऱ्या जीवावर हे उपकार करते. गोरखनाथांबद्दलचा पण एक चांगला किस्सा होता त्यांच्या ते गुरुदास महाराजाकडे गेले आणि ह्या दोघांमध्ये गेल्याच्या नंतर की परमेश्वराच्या बाबतीत एकूण एका चर्चा झाली की ते सांगतात की तू सांग ईश्वर कसा आहे, हे सांगतात की तू सांग ईश्वर कसा. ऐसा चाहूँ आज मैं जहाँ मिले सबन को आना, छोट बड़ सब संबसे रविदास रहे बसे. नमस्कार, थॉट सर्कलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी रवी भिसे. झालं कसं मित्रांनो, एक अहंकार माणसाच्या अधोगतीला कारणीभूत ठरला. जगभरात जे साम्राज्यवाढीचं काम सुरू आहे, जगभरात जो वाद सुरू आहे, त्याच्या पाठीमागचं मूळ बघितलं तर अहंकार आहे. या सगळ्या अहंकारात एकमेकावर कुरघोडी करताना माणूस पहिल्यांदा माणुसकी विसरतोय आणि मानवतेचं सगळ्यात जास्त नुकसान होतंय. या सगळ्या आत्ताच्या वातावरणात देखील साधू संतांचा विचार किती महत्त्वपूर्ण आहे. साधू संतांनी जरी विश्वची माझे घर असं म्हणलं असेल, तर त्या विश्व माझं घर म्हणताना मानवता जपली गेली आणि मानवता जपणं हे मानवाचं पहिलं कर्तव्य आहे, माणसाचं पहिलं कर्तव्य आहे, असं ठामपणे सांगितलं. आज आम्ही साधू संतांचे विचार विसरलोय का? आज आम्ही साधू संतांचे ते विचार बाजूला सारल्यामुळं आम्ही ज्या दुःखात आहोत, कुरघोडी करण्याच्या दुःखात आहोत, ते सगळं होतंय का? माणसानं अहंकार स्वीकारला, माणसानं जर निरंकार स्वीकारला, तर माणूस त्याचं आयुष्य सहज साधं सोपं करू शकेल. माझ्यासोबत आहेत सुखदेवजी महाराज, जे गेले अनेक वर्षांपासून साधू संतांचा विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. विशेष म्हणजे रोहिदासजी महाराज यांच्या आयुष्य आणि त्यांचा सगळा संबंध, इतिहास आणि त्यांचे विचारवाणी समाजापर्यंत पोहोचवून समाजामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी अशा व्यक्तींना व्यक्ती म्हणणं हे साजेसं नाही किंवा हे सोपं नाही. कारण ही माणसं माणसामध्ये प्रेम नांदवण्यासाठी, ही माणसं माणसामध्ये एकी राहण्यासाठी, ही माणसं माणसामध्ये मानवता निर्माण करण्याचं काम करत असतात. माझ्यासोबत आहेत अखिल भारतीय रविदासिया धर्म संघटन भारत. महाराज, खूप खूप स्वागत आहे तुमचं. आणि कसे आहात, तब्येत कशी आहे? ठीक आहे रवीजी. जी. महाराज, संतांचे विचार, थेट तुमचा प्रवास आपण जाणून घेऊ. संतांचे विचार आज घडीला का महत्वाचे आहेत? खूप महत्त्वाचे आहेत, पण जगाचा कल त्या बाजूला कमी आहे. पण संतांचे जे विचार आहेत हे जीवनाचं सत्य मार्ग दावणारे आहेत, सत्यावर चालणारा उपदेश देणारे आहेत आणि सत्यापासून मानवाचं कल्याण होतं. पण हल्लीच्या ह्याच्यामध्ये सत्यापासून मनुष्य खूप दूर चाललेला आहे आणि परिस्थितीच्या हिशोबानं बघितलं तर मानवालाही त्या वेळकाळानं त्याच्या जीवनासाठी ह्या परिस्थितीला तोंड द्यावं लागतं. आता जीवन जगायचं असतं, त्याच्यासाठी त्यालाही कर्म करायचे असतात. बरोबर. सद्गुरू रोहिदास महाराजांचं जीवन चरित्र किंवा त्यांचे विचार अभंगाच्या रूपात नसतील, त्यांच्या विचारवाणीच्या रूपात नसतील, हे समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत. रोहिदास महाराज तुम्हाला कधी गवसले? तुम्हाला कशी ओळख झाली त्यांच्या विचारवाणीची, त्यांच्या साहित्याची? बहुजन समाज पार्टीचे संस्थापक कांशीराम साहेब, त्यांनी आम्हाला ह्या सद्गुरू रविदास महाराजांच्या बाबतीत समजावण्याचा प्रयत्न केला की उत्तर भारतामध्ये हा समाज गुरु रविदास महाराजाला भरपूर मानतं. तेव्हापासून ते लगभग 90पासून आम्ही त्यांच्या विचारामध्ये राहिलो. त्यांनी पुन्हा आमचे धर्मगुरू तिथं जोडलं. त्याच्यानंतर
ते सद्गुरू रविदास महाराजांची विचारधारा आम्हाला समजून आली की बाबा हे खूप मानव जीवासाठी महत्त्वपूर्ण आहे. संतांच्या नजरेमध्ये काही जातभेद धर्म हे काही नसतं. संतांच्या नजरेमध्ये मानव हे पुरा विश्वाचा समानच असतो. आणि मग त्यांनी ते सद्गुरू रविदास महाराजांच्या विचाराला ज्यावेळेस आम्ही स्पर्श केला, समजू लागलो, त्यावेळेस आम्हाला गुरु महाराजांची विचारधारा समजून आली. काशीमध्ये त्यांचा जन्म 1377ला झाला आणि त्या काळामध्ये जर बघितलं तर ह्या समाजाला सगळं बंद होते दरवाजे. मंदिर असेल किंवा परमेश्वराचं गुण गायचं असेल बरोबर. किंवा कुठं जवळ बसू देणं नाही, सावली पडू देणं नाही, पाण्याला शिवू देणं नाही. हीन समजलं ह्या संपूर्ण ह्याच्यामधून सद्गुरू रविदास महाराजाला जे जाणवलं की बाबा इंसान माणूशी असून माणसासारखा माणसाला गुलाम बनवल्या जातं आणि ह्या समाजाला बराबरीचा हक्क अधिकार मनुष्य म्हणून जगण्यासाठी त्यांनी द्यायचं काम केलं. पण हे गुरुचे गुरु होते. संत शिरोमणी पदवी ह्यांना प्राप्त झालेली आहे आणि ह्या संसारामध्ये कुठल्याही संताला संत शिरोमणी पदवी नाही. हे कोण देतं पदवी किंवा काय ठरतं त्याचं? हे कर्मावर असतं. जसं एक साधारण उदाहरण देतो तुम्हाला. एखादा शिपाई असतो. शिपाई काम करत करत जर चांगलं काम करू लागला, पुढं चालला की त्याला त्याचे पदवी वाढत जाते. बरोबर. तसं संतांमध्ये की लास्ट जीवनातलं आपल्यामध्ये ज्ञान प्राप्त करणं आणि त्याग करणं आणि त्या ज्ञानाला मानवहितासाठी प्रचार करणं, तर हे त्यांच्यामधूनच ज्ञानाचा झरा त्यांना प्राप्त होत असतं. आणि ज्यावेळेस ज्ञान प्राप्त झालं त्यावेळेस संत जे असतात सगळ्यावर प्रेम करतात, साऱ्या जीवावर करतात. माणसावरच नाही तर संपूर्ण जीवावर संत महापुरुषाचं प्रेम असतं. आणि संताला म्हणलेलं आहे, जसं अन्य जाती पुकारल्या जातात, जातीचं वर्णन केलं जातं, तर कर्माच्या योगानं आहे. म्हणजे माणसाला जी जात महाग जी लागलेली आहे, एखाद्यानं सोन्याचं काम केलं की सोनार झालं, एखाद्यानं अनेक कपड्याचा असेल, चमड्याचा असेल, चमड्याचे केला तर चांभार झाला. तसं कर्माचे नाव आहे ती, म्हणजे माणसाचं नाव नाही आहे ती. जाती जी माणसाच्या लागल्या महाग, तर ते जीवनासाठी जगण्यासाठी कर्म करावं लागत होते. तर त्या कर्म केलेल्या माणसाला ज्यानं जसे कर्म केले तीच नाव पाठीमागं लागले. बरोबर. आणि मग त्या नावाच्या अवघानं लोकाला कर्माच्या अवघानं पुकारल्या गेलं, तर त्या कर्माला पुकारण्याच्या ऐवजी माणसाला पुकारल्या गेलं. की बाबा उदाहरण आहे रविदास चांभार. त्याचं कारण रविदास चांभार म्हणजे चमड्याचं कर्म हे समाज करत होता, म्हणून तसं ह्या समाजाच्या आव्हानं ती जातीला पडलेली आहे, जात पडली. बरोबर. त्यांचं बालपण आणि त्यांचा जो प्रवास कसा सुरू झाला? त्यांचं बालपण जे होतं खूपच भक्तिभावाचं होतं. तो त्रास त्यांच्या आईवडिलाला होत होता. आईचं नाव कलसादेवी, वडिलांचं नाव संतोखदास. तसं गुरु रविदास महाराजांच्याही नावाला भाषा जिथं बदलती तिथं नाव बदलतं. तसं त्यांचे बी आहेत. आईवडिलाचे तसे काही ठिकाणी वेगळं, काही ठिकाणी वेगळं. हे करत असताना जसं लहानपणाच्या खेळातनंच त्यांना जाणवून आलं किंवा गुरु रविदास महाराज ही भक्तिभावाकडे जास्त त्यांचा कल आहे. मग त्या भक्तिभावामधून ते कंट्रोल आईवडिलांनी करण्याचा प्रयत्न केला
की उदाहरण वयाच्या एक 10-12 वर्षाचं झालं तर बाबा चल काम कर संग. तर काम करायची त्यांची इच्छा नसायची. मग सदैव काम जरी केलं, जरी समजा जर कुणी एखादा महापुरुष आला किंवा काही एखादा जरूरतमंद आला तर त्याला तसंच त्यांनी द्यायचे. काय पायातलं पायतन म्हणा, जे काय त्या वेळेस असेल. अशा पद्धतीनं ते वडिलांना थोडं खटकायचं. किंवा त्या वडिलांनी त्यांना बरेच प्रयत्न केले समजावण्याचे. पण ह्यांचा जो पिंड होता हा खूपच दयाळू आणि भक्तिभाव किंवा त्याच्यामध्ये माया खूप होतं, प्रेम खूप होतं आणि त्याच्या अवघाने ते कुणालाही काही असं देत राहायचे. बरोबर. हा झाला सगळा सुरुवातीचा प्रवास. आध्यात्मिक सुरुवात कशी झाली त्यांची? त्यांची ते काशीनगरी असल्याच्या अवघानं शिरगोवर्धनपूरमध्ये यांचा जन्म झाला. तर बरंच हजारो वर्षापासून हे सिस्टीम आहे, परंपरा आहे की बाबा काशीमध्ये जायचं, आंघोळ करायची किंवा मग ते सकाळी हे करायचं. अशा पद्धतीमध्ये ते संघर्ष त्यांचा झाला. तर काही वेळेस त्यांना तिथं नाकारल्या गेलं जातीच्या अवघानं. त्यातमधून त्यांना जसं कुठंही कुणालाही जोपर्यंत समोर काही आपल्याला असं घडत नाही तोपर्यंत आतमध्ये कुणाच्या ते निर्माण होत नाही. बरोबर. उदाहरण महात्मा फुले. महात्मा फुले आपल्या मित्राच्या लग्नाला गेले बामणाच्या इथं. पण त्यांना त्या समाजाने त्यांना धुडकारलं तिथून की तू शूद्र कसं काय आमच्या लग्नात आलं. तिथून महात्मा फुले घडले. तसेच ज्याच्यात दुःख असतं, बाबासाहेब म्हणा, हे सगळे महापुरुष जे घडलेले आहेत आपले, की ह्यांच्या पाठीमागं भूमिका आहे की तो त्रासाच्या अवघाने या महापुरुषांना संघर्ष करावा लागला आणि लोकाला समजावावं लागलं. आणि लोकाला समजावत असताना हे ऑटोमॅटिक कर्म करत असताना ते त्यांची ओळख, त्यांचं कार्य समाजाला कळून यायचं आणि मग तिथून हे महापुरुषाच्या दर्जाला पोहोचत व्हायचे. खरं तर हे संत म्हणजे क्रांतिकारकच होते. समाजातला इतका सगळा जो काही रूढी परंपरेनं चालत आलेला जातीभेद होता त्याच्यावर प्रहार करून, त्याच्या विरोधात जाऊन, बंड पुकारून त्यांनी शस्त्र हाती घेतलं नाही तर शब्दशस्त्र हाती घेतलं आणि मग परिवर्तनाची लाट सुरू झाली. ही सद्गुरू रविदास महाराजांसंग खूप कौतुक करायसारखं आहे की बऱ्याच आता इथे 3 भूमिका दिसतात. एक तर राजा दिसतो, दुसरे तरफ ऋषीमुनी दिसतात आणि राजा, ऋषीमुनी आणि पंडित. म्हणजे मला असं जाणवतंय की ह्या महापुरुषाला सगळ्यांनाच की ह्या तिन्ही सिस्टीमचा खूप मोठा त्रास झालेला आहे. बरोबर. की जसा राजा पंडिताचंच ऐकणार आणि ब्राह्मण जे होता तो त्याच्या सिस्टीम पद्धतीनंच चालवणार. ह्याचे तकलीफ बरीच ह्या महापुरुषांना झालेले. उदाहरण आपल्या इथले जर बघितले तसं जर महापुरुषांचा जर इतिहास आपण बघितला, बुद्धांपासून सुरू होतो. इकडं बसवेश्वर आणि संत हराळे येतात. चर्मकार समाजाचे एक संत हराळे येतात आणि बसवेश्वर. आता तिथं जर बघितलं आपण तर जातीचं काही हे नसतं तिथं. ज्याच्या हृदयात प्रेम असेल, आतून मन त्याचं स्वच्छ असेल तर सद्गुरू रविदासांनी सांगितलेलं आहे, मन चंगा तो कटोती में गंगा. तसं हृदयच पवित्र असेल तर मग तिथं जात वगैरे असं काही येत नसतं. सगळ्या जी काही समोर घडलेलं दुःख आहे ते दुःख त्याच्या समोर येतं आणि त्याच्यातनं तो समोर त्याला सॉल्व करण्याचा प्रयत्न करतात महापुरुष. ते काय घटना होत्या महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या? तर हे जसे उदाहरण मी 2-3 टप्पे सांगतो मग महाराजाकडे जातो. म्हणजे उदाहरण बौद्ध आले, बसवेश्वर वगैरे लिंगायत धर्म आला,
त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये हे सगळे संत महापुरुष आले. ज्ञानेश्वरी, सावता, गुरुबा, चोखा हे संत महापुरुष सगळे आले ना समकाळी. तर त्याच्यानंतर इथं त्या संताचं जे हेच म्हणणं होतं, ज्ञानेश्वरी असतील किंवा अनेक संत असतील, की त्यांनी माणसाच्या आतमध्ये परमेश्वराच्या शक्तीला बघितलेलं होतं. म्हणजे आत्मारूपी जी पावर आहे ही निर्गुण आहे, निराकार आहे. आणि ही बाहेर जर ब्रह्मांडात बघितलं तर हे 5 तत्व आहेत. तर ह्या 5 तत्वामधली शक्ती हृदय आपल्या पिंडामध्ये आहे. बरोबर. जी ब्रह्मांडामध्ये आहे तीच पिंडामध्ये आहे. आणि जी पिंडामध्ये आहे त्याच्यामुळे ज्यानं त्या पिंडातल्या शक्तीला प्राप्त केलं, समजून घेतलं, बघितलं, तर त्यांचं मन त्याच्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल खूप पवित्र होतं. आणि म्हणून या सगळे संतांना म्हणलं जातं, आपल्याकडे जात जशी कुठली एक असते तशी परमेश्वरावर जो प्रेम करतात, स्वतःचं हृदय आपलं पवित्र बनवून घेतात, तर त्यांची जातमध्ये एकच, संतांची जात एकच. का तर त्यांनी परमात्मावर प्रेम केलं. बरोबर. आणि समान प्रेम केलं, सगळ्यांनी प्रेम केलं, म्हणून ते त्यांची जात एक म्हणल्या गेली. संतांना तशी काही जात नाही आहे, पण ते म्हणल्या गेले किंवा ते सगळे एक ह्या जातीचे. का तर ईश्वरावर प्रेम करणारे हे महापुरुष होते. तर तसं हे टप्पे घडत घडत काशीमध्ये ज्यावेळेस हे 1377ला उदाहरण आहे, 2500 वर्षापूर्वी बुद्धांचं आलं. लगभग 900 वर्षा हे लिंगाईतचं आलं, बसवेश्वर वगैरे. लगभग आपल्या इथलं 1200 शताब्दीमध्ये आपल्यातले आले संत महापुरुष सगळे. आणि मग त्यातनं नामदेव महाराज इथून उथरीला गेले तिकडं. तर मग तिकडं ते घडले. त्यांना आजही नामदेव महाराजाला खूप मोठा मान आहे पंजाबच्या धर्तीवर. तसं मग हे होत होत पुन्हा ते ह्यांना जे म्हणायचं होतं, संतांना जे म्हणायचं होतं, समाजाला जे सांगायचं होतं, तर एकांच्या हातात पावर असणारे जे लोक होते, जे ह्या सिस्टीमला चालवत होते, त्यांना ह्या सत्य सांगणाऱ्या संताचं योग्य वाटत नव्हतं. का ते त्यांची नुकसान होती. म्हणून ते सत्य सांगणाऱ्या महापुरुषाला त्रास आणि तकलीफ द्यायचे. आणि मग त्याच्यात ह्यांचा विजय नाही झाला. म्हणजे सगळ्या जसं आता माझ्या नजरेमध्ये ज्यावेळेस आम्ही हे संतांचा प्रचार करतो, परमेश्वराबद्दल थोडंसं प्रेम करतो, तर आम्हाला त्यातनं ज्ञानाचा ऑटोमॅटिक तो प्राप्ती झरा होतो. तर त्याच्यामध्ये बुद्धांचं साहित्य नष्ट करून त्यांचा सगळं हे केलं, तसंच बसवेश्वराचं केलं. आणि तसंच आपल्या महाराष्ट्रातल्या संतांचंही केलं. मग हे उत्तरमध्ये गुरु रविदास आणि कबीर महाराज 2 महापुरुष जन्माला येतात. आणि गुरु रविदास महाराजांनी आता बाकीच्या संतांसंग जर बघितलं आम्ही, काही जणांसंग काही बळ होतं, म्हणजे काही राजाची ताकद असेल, काहीकडं आर्थिक बाजूनं मजबूत असतील, पण तशी सद्गुरु रविदास महाराज असे काही ह्या धनानं सैन्यानं बळ नव्हतं. मग आता कधी कधी आम्हाला त्याच्यावर विचार करायला मजबूर होतो आम्ही, की बाबा ही सिस्टीम अशी असून सद्गुरु रविदास महाराजांनी ह्या परंपराला खुलेआम चॅलेंज देऊन आव्हान दिलं. उदाहरण आजही आपल्याला काशी, मथुरा, द्वारका, हरिद्वार हे खूपच पवित्र सांगितल्या जातं. पण इथं त्यांच्या वाणीमधून आम्हाला कळतं, ते सांगतात का मथुरा का द्वारका का काशी हरिद्वार, रविदास खोज दिला अपना तो मिलिया दिलदार. तर काशी, मथुरा, द्वारकात परमात्मा नाही, आपल्या आतमध्ये खोजा म्हणतात. मग तसं ह्यांनी काय सांगितलं, सो जाने ब्रह्मज्ञान सो ब्राह्मण. ब्राह्मण म्हणजे कुठल्या जातीत होतंय असं नाही. कुठल्याही जातीमध्ये जो महापुरुष त्या ब्रह्मज्ञानाला प्राप्त करणारा झाला तर त्याला म्हणल्या गेलं आहे ब्राह्मण. पण इथं हजारो वर्षापासून एकाच जातीला शिक्का मारून ठेवला आणि त्याच्या अवघानं
त्या अन्य जातीवर बराच काही इथं भेदभाव झाला. आणि मग त्याच्यातला एक मार्ग सद्गुरू रविदास महाराजांना ज्यावेळेस आम्ही बघतो त्यांच्या वाणीत, तर उदाहरण देवाचं नाव आलं त्यांना घेण्यासाठी. हम्म. मग आता राम नाम हे परमेश्वराला म्हणलेलं आहे. हो. राम, आता व्यक्तिमत्व माणसाला राम नामीकरण केलेलं तो राम नाहीये, बरोबर. तो देव नाहीये. होय. तर राम नाव जे आहे ते हे परमात्माचं नाव आहे, परमेश्वराला राम म्हणलेलं आहे. मग त्या राम नावाचं नामीकरण दशरथ पुत्राला केलं. म्हणजे दशरथाचा मुलगा राम, त्याचं नामीकरण राम नाव ठेवून केल्या गेलं. तेव्हापासून त्याला राम मानलेलं गेलं. आता त्याच्या पाठीमागची भूमिका जी होती की तो राजा. होय. त्या काळामधलं जर तुम्ही बघितलं तर देवात आणि राजात काहीच फरक नाही. हो. संपूर्ण राजाच्या अंतर्गतच सगळ्या होय. सिस्टीम चालायच्या. म्हणून त्या रामाबद्दल यांनी सांगितलं की माझा राम दशरथ पुत्र नाहीये, माझा राम घटघटमध्ये बसलेला आहे, अखंड विश्वव्यापी आहे. आणि 4 नावाचं वर्णन केलं. एक राम नामीकरण, तो दशरथचा बेटा. दुसरा राम दुजा राम, घटघटमध्ये बेटा. तिजा राम जगत पसारा. आणि चौथा राम. हे 5 तत्व आहेत. ह्या संसाराला जे सांभाळल्या जातं, ऊर्जा भेटते, हे 5 तत्व आहेत. तर हे 5 तत्व ह्या ब्रह्मांडामध्ये की हवा आहे, पाणी आहे, धरती आहे, चांद सूरज आहे, की ह्याच्यातनं ही ऊर्जा निर्माण होती आणि ही ऊर्जा ह्या संसाराला सगळ्याला चालवते. तर चौथा राम हिने त्या शक्तीला म्हणलेला आहे. आता ते निर्गुण आहे, निराकार आहे. हवा काही बोलत नाही, पाणी काही बोलत नाही, सूर्य काय बोलत नाही, धरती काय बोलत नाही, पण सदैव साऱ्या जीवावर हे उपकार करते. म्हणून ह्याने ज्या रामाची पूजा केली, हे ना कधी जन्मणार, ना कधी आईच्या कोकमधून जन्मलाय, ना कधी मरणार आहे. तर हे 5 तत्व जे ह्या पुऱ्या विश्वाला संसाराला ऊर्जा देतात आणि त्याच्यापासून हे सारे जीव तरतात. त्या शक्तीला राम म्हणलं गुरु रविदास महाराज. तर त्या रामाच्या बाबतीत त्यांनी असं समजावलं. अन्य ह्याच्या बाबतीत त्यांनी जसं मंदिरमध्ये राम नाही म्हणले, मस्जिदमध्ये आला नाही म्हणले. म्हणजे आहे तो परमात्मा त्यांना सांगायचे ते आपल्यामध्येच आहे. हे त्यावेळी म्हणणं हेच मोठं आव्हान होतं. म्हणजे खूप खूप धाडसाचं काम होतं, खूप मोठं. म्हणजे तेच तुम्हाला तेच मी सांगतो की काही जणासंग सैन्य होतं, लढायला बळ होतं, अनेक धन होतं, पण ह्या महापुरुषाकडं फक्त ज्ञानच होतं. ज्ञानच होतं. तर ज्ञान आधारी 52 राजे यांचे शिष्य झाले. 52 राजे. विद्वान पंडितांनी साष्टांग दंडवत घातला की संपूर्ण साधू संतांनी ह्यांना संत शिरोमणी पदवी दिली. संतांमध्ये संत हे महान ज्ञान प्राप्त करणारे. रजनीश ओशोनी पण म्हणलेलं आहे यांना की जसा खाली धरतीवर संतरूपी आहेत सगळे, वर आकाशात तारे आहेत संतरूपी, आणि त्यातला ध्रुव तारा सद्गुरू रविदास महाराज आहेत. म्हणून हे जे गुरु रविदास महाराजांचं ज्ञान जे आहे की स्वच्छ होतं. आता हे स्वच्छ ज्ञान कुठून निर्माण होतं की ज्याच्या आतमध्ये हृदय पवित्र आणि वचन असतात. जसे प्रत्येक धर्म आपल्या अनुयायीला सांगतात की बाबा तू हे काम खोटं करू नकोस, हे तुला ह्याच्यापासून नुकसान होईल. तशी त्यांच्या मुखातले जे वचन आम्ही बघितले वाणीमधून ज्यावेळेस आज समजतात की त्यांच्या काळचे समकाळचे संतांकडं आजही त्यांच्या फायजेल ते पडलेलं आहे हजारो वर्षाचं. व ह्यांचं काही नव्हतं का, तर ह्यांनी घेतलंच काही नव्हतं. मग ह्यांना उदाहरण ज्यावेळेस गुरु नानक महाराज, मीराबाई, गोरखनाथ, कबीर महाराज ह्या संतांनी खूप त्या काळातले म्हणजे की हे ज्ञानाला प्राप्त करून प्रचार करणारे हे महापुरुष होते. गोरखनाथांबद्दलचा पण एक चांगला किस्सा होता त्यांच्या. ते गोरखनाथाचं त्यांना असं
कळलं गोरखनाथांना की बाबा कोणतरी रविदास नावाचा एक काशीमध्ये संत आहे आणि खूप त्याचा जय जयकार चाललेला आहे आणि राजे महाराजे साधू संत सगळे त्याला गुरु मानतात. पण ह्यांना थोडासा भ्रम होता मनामध्ये थोडासा. मग ते स्वतः गुरु रविदास महाराजाकडे गेले आणि ह्या दोघांमध्ये गेल्याच्या नंतर की परमेश्वराच्या बाबतीत एकूण एका चर्चा झाली की ते सांगतात की तू सांग ईश्वर कसा आहे, हे सांगतात की तू सांग ईश्वर कसा आहे. पहिल्यांदा गोरखनाथचा येतं सांगण्याची जी बाजू आहे ते सांगतात की मी पाताळात गेलो, आकाशात गेलो, धरतीवर बघितलं, मग त्याच्यात खोज केली, मग त्यांच्या पद्धतीने त्याने विषयावर मांडायला सुरू केलं त्याला. मग परत जसं गुरु रविदास महाराजाकडे गोरखनाथ सांगतात की आता तुम्ही सांगा. मग गोरखनाथने जे समजावून सांगण्याचं गुरु रविदास महाराजांनी गोरखनाथला जे काम केलं की बाबा परमात्मा कुठं नाही, परमात्मा खोजत बसायची जरूरत नाही, परमात्मा हरवलेलाच नाही आहे. परमात्मा आज उदाहरण हे शरीर आहे. आता ह्या शरीराला जर तुम्ही न्याहाळून जर बघितलं तर बाकी जसे 84 लाख विनी जन्म आहेत तर ह्या 84 लाख विनी जन्मातनं एकच जीव आहे मानव जीव की आज ही त्याच्याकडनं परमेश्वरानं सगळं परिवर्तन करून घेतलं. आज धर्तीवरचा जो परिवर्तन झालेला आहे, हजारो वर्षापूर्वी बी मानव होता, आता बी आहे, पुढं बी राहणार आहे. पण जसं आधी मानवापासून निघत मनुष्य परिवर्तन होत आलं, मग त्याचं बुद्धिबळ जसं वाढलं तसं हा धर्तीवरचा मानवाकडनं झालेला विकास आहे संपूर्ण. तर ह्याच्या पद्धत त्याच्यात ती बाहेर खोजण्याची जरूरत नाही. मग ते जे आहे ते शरीराच्या आतमध्ये आपल्या. आता जर तुम्हाला जर काय लागतं, आता तुमच्या संग थोडंसं सिस्टीमला तुम्ही त्याला समजून घेता, ताण लागली तुम्हाला कळतं, भूक लागली कळतं, चांगलं कमवायचं कळतं, धन गोळा करायचं कळतं, सगळं काय कळतं. मग त्याच्यामध्येच सत्य बी आहे, त्याच्यामध्येच चांगलं बी आहे. तर जे सत्यांसंग जर तुम्ही असाल मग तुमचा तिकडं तो जास्त गोळा केलेला भंडारा जास्त जवळ नसतं, सत्य जास्त असतं. मग हे सत्य जे असतं की ह्या संतांकडे जास्त असतं, त्याचं पालन करतात. आम आदमी पालन करत नाही. आम आदमी स्वार्थासाठी त्याला आपलं दुसऱ्याचं किती तकलीफ व्हायली ते बघत नाही. आपल्या फक्त आम आदमी स्वतःच्या सुखासाठी करतं. त्या गोरखनाथचं मग त्याने हेच सांगितलं की बाबा जे ब्रह्मांडामध्ये आहे ती पिंडामध्ये आहे. मग आता इथं मिक्स झालं. आता तिकडे हवा बोलते का, पाणी बोलतं का, धरती बोलते का, चांद सूरज बोलतं का. मग त्याची जिथं शक्ती मिक्स झाली, जिथं चैतन्य निर्माण झालं त्या पिंडामध्ये झालं, म्हणजे शरीरात ते निर्माण झालं. मग एवढ्या जीवातनं फक्त माणसालाच फक्त पूजल्या जातात. आता जेवढे मंदिरं असतील हे माणसाच्याच मूर्ती असतात. कुणा ना कुणा महापुरुषाचे असेल, साधूचे असेल, कर्म चांगले केले म्हणून त्यांची पूजा असते. आणि मग त्याच्यामध्ये त्यांना त्या महापुरुषांनी जे सांगण्याचं काम केलं की बाबा इथं चैतन्य झालं म्हणून हे आवाज आहे, बघणारी शक्ती आहे. पण ह्याच्यातला एक जर नष्ट झालं तर मग ते आपलं शरीर काम करणार नाही. मग हे मातीचं धन मातीत जातं. म्हणून अशा पद्धतीनं त्यांनी गोरखनाथला समजावलेलं आहे. त्याच्यात अजून बरंच काय सांगितलेलं आहे. आता इथपर्यंत सांगायचं म्हणलं तर लय टाईम लागतं. म्हणजे त्या काळात इतकं सगळं क्रांतिकारक विचार मांडणं हे मोठं आव्हान होतं खरं तर, आणि ते मांडलं. म्हणून चित्तोडची राणी देखील महाराजांसाठी त्यांना चित्तोडमध्ये जशी मीराबाई आहे ना, मीराबाईने ज्यावेळेस त्यांना गुरुधारणा केली तर त्यावेळेस जातीचं बरंच त्यांना खटकलं गेलं त्या परिवाराला. तर खूप त्यांना त्रास झाला मीराबाईंनी. पण त्याने त्रास झाला म्हणून जिथं भटकत होत्या
ज्यावेळेस त्यांना ज्ञान प्राप्त झालं आणि ज्ञान प्राप्त झालं, गुरुधारणा केली, मग तिथून त्याने किती जरी त्रास झाला तर तो त्रास त्यांच्यापुढं शून्य झाला. पण नंतर त्यांच्या परिवारामध्येच बदल होत होत गेला. म्हणजे राणा संघाने गुरु रविदास महाराजांना तिथले राजगुरू होते चित्तोडगडा. आज बी चित्तोडगडावर ह्यांची छत्री म्हणजे राजस्थानमध्ये समाधीला म्हणतात. छत्री चरण पादुका मीरा मंदिराच्या समोर गुरु रविदास महाराजाचे आहेत. तर त्याच्या आधी ते पहिला विरोध केला, पुन्हा राणा संघाने परिवर्तन झालं. मग ज्यावेळेस अंतिम श्वास गुरु महाराजांनी तिथे घेतली तर त्यावेळेस गुरु महाराजाची राणा संघाने मीराबाईने आपल्या मंदिराच्या पुढं समाधी बनवली, स्थळ. तर ते आजही जग लोक जातात, दर्शन घेतात. बरोबर. समाजासाठी हे सगळं का महत्त्वाचं आहे? साधू संतांचे विचार तर मानवता निर्माण व्हावी, शांतता निर्माण व्हावी. बरोबर. तुम्ही रोहिदास महाराजांना ऐकलं, त्यांचे विचार ऐकले. वैयक्तिक तुमच्या आयुष्यात काय बदल झाला? आम्हाला एवढंच माहिती होते की देव आहे. म्हणजे तर काय एखाद्या दगडाला कुणी ते सिंदूर जरी लावला तरी आम्ही तिथं हात जोडत होतो, किंवा अनेक 33 कोटीला पाहिजे तिथं देव म्हणून खोजत फिरत होतो. पण सद्गुरू रविदास महाराजांच्या ज्यावेळेस विचाराच्या जवळ आलो तर त्यावेळेस सत्य प्रकाश आम्हाला पडला की परमेश्वर कुठं हरवलेला नाही, परमात्मा कुठं काय खोजत फिरायचं नाही. संसारात जिथं बघल, जिथं बसाल तिथं ती ऊर्जा शक्ती आहे आणि त्या शक्तीसंगच त्या ईश्वर आहे. मग त्या ईश्वराला खोजायचं असेल तर आपल्या आतच खोजलं पाहिजे, बाहेर खोजून ते भेटू शकत नाही. म्हणून संतांनाच काही आनंद भेटला की संतांनी भक्तिरूपामध्ये ह्या शक्तीला प्राप्त केलं. मग कुठले का संत असणार, सुफी संत असतील, अनेक धर्म आहेत, अनेक लोक आहेत. धर्म म्हणजे निर्माण कुठून होतात? धर्म एक महापुरुष जेव्हा पैदा होतो त्यावेळेस तिथली परिस्थिती बघतो की त्या माणसालाच अपमानित करत असेल, माणसाला समान जर प्रेम नसेल, भाईचारा नसेल, एकूण एकाला तिथं बघत नसतील, एखाद्याला अपमानित करत असतील तर त्याला करू नका, पहिला टप्पा सांगतात. नाही केलं तर शेवटी मग त्याला विद्वान सांगतो की बाबा तू ह्याला इथून हट की ही बाजू चांगली आहे, ह्याच्याशी तुझं जीवन जग. म्हणून हे धर्म निर्माण झाले. धर्म गुरुच्या ज्ञानापासून आहेत. धर्माला पहिला महापुरुष पैदा होतो, मग ते पद्धतीनं सिस्टीम देतात आणि मग त्या सिस्टीम पद्धतीने ते फॉलोअर पालन करतात आणि जो त्याच्या सिस्टीमचं पालन करतो तो समोर प्रत्येकाला दिसतात बी. मग दिसल्यानंतर ते काय करतात की त्या विचाराला आपण मानतात आणि त्याला कुणी जर छेडलं तर मग ते जसं आता तुम्ही पंजाब बघत असाल, हातात तलवार घेऊन बाहेरच निघतात लगेच, का तर त्यांच्या धर्माला कुणी छेडलं तर. तसं प्रत्येकाला आपल्या आपल्या धर्माबद्दल प्रेम असतं आणि धर्म हे महापुरुषाच्या विचारातनं निर्माण झालेले असतात. आणि त्यांनी दिलेले ग्रंथ असतील, कुणी पुराण दिलं, कुणी बायबल दिलं, कुणी अनेक आपल्या आपल्या दिले. तसे सद्गुरू रविदास महाराजाची अमृतवाणी आहे आणि आज त्या अमृतवाणीचा प्रचार पुऱ्या देश दुनिया जगात होतो. धर्तीवर गुरु रविदासाचे जेवढे मंदिर आहेत आज तेवढे कुठल्याही संताचे नाहीत. हा बुद्धांचे असू शकतात, पण असं जसं आपण बघतो ह्या कल्चरमधून, आज तुम्ही दुबईला जा, देवीचं मंदिर असेल, कृष्णाचं असेल, असं काही मंदिर असतील, किंवा पुढं जा कुठं अमेरिकेला ह्याला त्याला. पण जसं सद्गुरू रविदास महाराजांचे धरतीच्या त्या टोकापासून ते धरतीच्या ह्या टोकापर्यंत संपूर्ण यांचे अन्वय आता त्यांच्या विचाराला मानतात आणि त्यांचे विचारच आज त्यांचे एक त्यांनी सांगितलं, ऐसा चाहूँ राज मैं जहाँ मिले सबन को अन्न, छोट बडं सब संबसे रविदास रहे प्रसन्न. त्यांनी काय असं नाही सांगितलं की चमारच सांबारच राहावा प्रसन्न. तर ह्या काही गोष्टी त्यांनी जी दिलं ज्ञान ते एक भजनमध्ये आहे. त्याच्यामध्ये जसं आता समजा आपली महानगरपालिका असेल, देश आहे, देशाला संविधान आहे, प्रत्येकाला जिथे तिथे सिस्टीम आहे, तसं ह्यांनी एका भजनामध्ये दिलेलं आहे गुरु महाराजांना. ते 650 वर्ष व्हायले आता. तर त्याचं वापर बाहेरची कंट्री करते,
इवनमध्ये त्यांच्या ह्या वाणीला खूप सन्मान दिल्या जातं. म्हणजे त्याच्या जीवनाचे तत्वाने नियम दिलेले आहेत, कसं सिस्टीम बी दिलेली आहे सगळं. तर त्या सिस्टीमचं पालन इथं होत नाही, दिलं इथल्या महापुरुषांनी, इथं होत नाही. तर त्याचं पालन युरोपच्या धर्तीवर होतं. आता एखादा मनुष्य आपला कोणी नवीन गेला युरोपला, तर ते काय करतं, तिथं उतरताच तिथल्या नियमाला भेटतं की आपल्या हातानं चुकी करणार नाही ते, की तिथली सिस्टीम पद्धतीनं चलतो, वागतो, सगळं करतो. असं त्यांनी ते दिलेली सिस्टीम तिकडं वापरतो. तुमच्या आयुष्यात काय बदल झाला? माझं जसं आम्हाला जोपर्यंत माहिती नव्हतं तोवर कर्मकांड अंधश्रद्धा आम्ही केली. कर्मकांड अंधश्रद्धा म्हणजे उगं नवसं कर, कुठं काय बली दे, कुठं काय हे कर, अपेक्षा कर देवाला. देवानं शरीरात इतकं फिट करून पाठवलेलं आहे की कर्म कर. गुरुदास सांगतात की कर्म कर आणि त्याच्यावरच तू हे कर ना, असं बी करू नको, उलटा असा कर. हात त्यांनी सांगितलं द्यायचं आपल्या कमाईतलं शिका, मागून खायचं बी त्यांना पसंत नव्हतं. मग हे सगळं ज्यावेळेस माझ्या जीवनात हळूहळू तिकडनं ज्यावेळेस मी बदलत गेलो, काशीराम साहेब आमच्या पहिल्यांदा जीवनात आले. आम्ही त्यांना घेऊन जयंती बनवायचो गुरु महाराजाची. एक टाईम मी पिक्चर बनवत होतो गुरु महाराजावर, पण त्यावेळेस त्यांना म्हणलं उद्घाटनला चला, तर त्यांनी म्हणले बाबा मी ह्याच्यात तुला काय सांगणार. मग त्यांनी धर्मगुरूशी जोडलं. तेव्हापासून ते धर्मगुरूंनी आमच्यावर विश्वास ठेवला. आणि मग हे जे रविदासा धर्म जे संघटन आहे आमचं मिशन, हे पूर्ण मला राष्ट्रीय अध्यक्ष बनवून देश दुनियामध्ये प्रचाराला दिलं. आणि त्याच्यामधनं आम्हाला भरपूर काय आनंद भरपूर काय आम्हाला त्याच्यातनं भेटला. रोहिदास महाराज अवतार होते? अवतार असं नाही म्हणता येत, पण मानणारे त्यावेळेस त्या ज्यावेळी आता साधारण आपण कुठल्याही टीमला म्हणा, कुठल्याही ह्याला म्हणा, आपण त्याला मानतो. मानल्यानंतर जर त्याचं कर्म महान असेल तर आपण त्याला नमस्कार बी करतो आणि कर्माच्या अवघाने त्यांना महान म्हणतो आपण. अवतार म्हणून अवतार तर सगळ्याचा अवतार तर आपला बी झालेलाच आहे, आपण बी जन्मालाच आलेलो आहे. पण आपण जर काही असे कोणी कर्म तसे केले तर कुठंतरी त्याचं नोंद राहते. आणि म्हणून ह्या महापुरुषांची जी नोंद आहे आज, जोपर्यंत चांद सूरज राहतील धरतीवर, जोपर्यंत मानव राहील, तोपर्यंत ह्या महापुरुषाचे विचारधारा आणि त्याला लोक मानतील आणि त्याला पोचतात विचार. बरोबर. तिसरं धर्मस्थान आपण पुण्यात केलं दक्षिण भारतासाठी. काय गरज होती किंवा कल्पना काय होती की इथं निर्माण करण्यामागचं? की त्यांचे विचार इतके महान आहेत. राजे महाराजे साधू संतांनी संसारामध्ये सगळ्यांनी स्वीकारले, त्या अन्वयीला इकडं माहिती नाही. आता कुठंतरी ते विचार देण्यासाठी ठिकाण असल्याशिवाय लोक जाणार कुठं. म्हणून त्या निमित्तानं हे जगातलं तिसरं पीठ आहे आणि ह्या ठिकाणी वर्षात 4 कार्यक्रम आमचे मोठे होतात. आणि त्याच्यानंतर मग रोजच येणारा जाणाऱ्यालाही नित्यनेमानं पाठपूजा आहे किंवा मग जे काही आल्या गेलेल्याला प्रचार वगैरे केल्या जातं, सांगितल्या जातं आणि इथून प्रचार होतो सगळा. थेट विचारायचं तर माणसाला काय संदेश दिलाय महाराजांनी, म्हणजे कसं जगावं, जे काही नियमावली असते की माणसानं खोटं बोलू नये, चोरी करू नये, असं हे सगळे तत्व त्यांच्या ह्याच्यामध्ये वाणीत आहेत, अमृतवाणीमध्ये. अगर जो मनुष्य सत्यासंग राहील, सत्य जीवन जगल, दुसऱ्याला तुमच्या हातानं कुठलंही कसलंही पाप होणार नाही ह्याची तुम्ही काळजी घ्याल. तुमच्या मेहनतीवर ह्याच्यावरच तुम्ही जगले, उगच वरबाडून ठेवून गोळा करून ढिगं टाकून ते सोडून जायचं. आता काही उदाहरणं आहेत बरेच, आम्ही साधू संतांचे बघितले, कमरे गज भरभरू ठेवलेत. आता कमरे गज भरभरू ठेवायचं आणि लास्टला ते आपण मरताना ते तसंच पडून राहायचं आणि ते दुसऱ्याने लुटायचं. तर त्याच्यापेक्षा ही चांगलं आहे ना की आपल्या हाताने जेवढं पुण्य करता येते तेवढं करत राहावा. तर गोळा करून ठेवणारी अपेक्षा त्यांच्याकडं नव्हती. साफसुथऱ्या विचाराने त्यांनी संसारामध्ये सगळ्याला ज्ञान वाटण्याचं काम केलं आणि त्या ज्ञान आधारे सगळ्याचा भवसागर पार झाला. तर तसं आज आम्हीही त्यांच्याच वाणी विचारावर चालू लागलो आहे. आम्हालाही सध्या सत्य वाटतं की बाबा जे पहिले जीवन होतं त्याच्यापेक्षाही कितीतरी साफसुथरं दिसतं, कितीतरी पवित्र वाटतं.
तर सत्तेची जरूरत आहे, सत्कर्म करणं हेच माणसाचा खरा धर्म. बरोबर. साधू संत कुठल्या धर्माचे, कुठल्या नाही. जातीचे अजिबात नसतात. पण रोहिदास जातीचे असतात, जातीत जन्म होतो, पण ज्यावेळेस ज्ञान प्राप्त झाले की त्यांची लेवल एक होती. हां, म्हणजे त्यांचे विचार कुणा जातीसाठी एका जातीसाठी हा, नसतात. एकासाठी नसतात. पण आता जर असं बघितलं तर आता फक्त आपण चर्मकार समाजाबद्दल बोलू, की त्या जातीत जन्मले रोहिदास महाराज म्हणून आपण रोहिदास चांबार असं उल्लेख होतो. आज रोहिदास महाराज प्रतिमेच्या द्वारे आपण स्वीकारलेत, विचार अजून स्वीकारलेले नाहीत. नाही ना, प्रचार नाही आहे इकडे तेवढा जास्त. झाल्यानंतर हा समाज स्वीकारेल ना. आणि जी आहे की आपल्याला त्यांच्या विचाराची खूप जरूरत आहे. त्याने जरी नाही दिले, आता उदाहरण आहे की ते आपल्या कुळात जन्मलेले आहेत, वंशात जन्मलेले आहेत, कुळाचा उद्धार झालेला आहे त्यांच्या योगानं, म्हणून ते देवरूपी झाले, म्हणून ते आज आमच्यासाठी परमेश्वराचं रूप आहेत हम्म. मानायला गेलं. भले ते शरीर मानव आहे त्यांचं, हम्म. पण कर्म त्याने चेतना. विश्वरूपी केले म्हणून आमच्यासाठी परमेश्वराचं रूप आहे ते. आणि ह्या समाजाला हळूहळू प्रचार होऊ लागलेला आहे. होत 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 कळल्यानंतर हा समाज आपल्या गुरुला, इष्टदेवतला, कुलदेवतला मानतील जरूर. प्रचार आम्ही त्या लेवलनं करू लागलेलो आहे बरं. देश दुनियात. खरं तर मोठ्या लोकांचं हेच वैशिष्ट्य असतं की आपल्या तोंडून ते सांगत बसत नाही. मी तुम्हाला 2 वेळा त्यासाठी प्रश्न विचारला की तुमच्या आयुष्यात तुम्ही पण फार खडतर प्रवासातनं इथपर्यंत आला, साधू संतांचं वचन आणि साधू संतांच्या चरणापर्यंत पोहोचला. खरं तर फार खडतर आयुष्य आहे तुमचं. पण त्यानंतर तुमच्यात बरंचसं परिवर्तन होत गेलं आणि महाराजांचे विचार तुम्ही आता देशभर, देशाच्या बाहेर पोहोचवण्यासाठी झटताय. तुम्हाला निरोगी आयुष्य लाभावं हे आमच्या सदिच्छा आहेत. आणि पुढचं काय प्लॅन असेल? रवीजी, जोपर्यंत आम्ही हे राहणार तोपर्यंत जीवन तिथंच त्या विचारातच आमचं जाणार. जेवढं घडेल तेवढी सेवा करणार, जेवढं या समाजाला चांगल्या विचाराशी जोडता येईल तेवढं जोडणार. आणि पहिला टप्पा तुम्हालाही माहितीच आहे, कुठल्याही जिवंत साधू संतांना सोडल्या जात नाही. ते टप्पे आमच्या जीवनात होऊन गेलेले आहेत. आम्ही काही तिकडे ते जात नाही. आनंदही आम्हाला वाटतं. परमेश्वरानं ह्या मार्गावर आम्हाला गुरु महाराजांनी एवढं दिलं, तीच खूप जीवनामध्ये महान झालं. की काही लोकाला दिलं तरी खूप कमी पडतं, पण आम्हाला खूप महान झालं. जे दिलं ते सगळ्यात मोठं ज्ञान आहे. ज्याच्याकडे ज्ञान असेल, धन कमी असावं पण ज्ञान जास्त असावं. ज्ञान असलं की संपलं. तो मनुष्य कसे बी आपले मार्ग रस्ते काढू शकतो. माझ्याबद्दल कधी तुम्हाला असं वाटलं, मी परत दुसरंही सांगेल तुम्हाला. का तर आपण महापुरुषाचे विचार बरोबर. सांगत बसलोय अगदी आणि त्याच्यामध्ये आपण आपलं महापुरुष बनायचं आणि ते सांगायचं, ते काही योग्य वाटत नाही. पण एखाद्या वेळेस सांगेल मी तुम्हाला माझ्या जीवनाच्याबद्दल काय असेल. नक्कीच आहे. नमस्कार. तर हे होते सुखदेवजी महाराज, ज्यांनी आपल्या आयुष्याची अनेक वर्ष रोहिदास महाराजांचं जीवन, रोहिदास महाराजांचं वचन समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि इतक्या मोठ्या समाजाला एकत्र बांधून ठेवण्यासाठी इतकं मोठं काम केलं. तर मित्रांनो, संतांचे विचार का महत्त्वाचे आहेत हे आता आपल्याला कळालं असेल. संत कुणा धर्माचे, कुणा जातीचे, कुणा प्रांताचे, कुणा भाषेचे नसतात. संत समक्ष आणि संत सबंध मानव जातीसाठी, सबंध जीवासाठी आलेले असतात. म्हणून संत विचार कायमस्वरूपी आपल्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत. मानवता नांदावी यासाठी महत्त्वाचे असणार आहेत. अशाच वेगवेगळ्या विषयावरचे पॉडकास्ट बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, असेच वेगवेगळे एपिसोड, असेच वेगवेगळे गूढ काहीतरी घेऊन तुमच्यासमोर मांडणार आहोत आणि ज्ञानात आपल्या भर टाकणार आहे. द थॉट सर्कल.